आजचा दिवस आहे तिसऱ्या दिवशी आहे चंद्रघंटा देवी। दुर्गेच्या तिसऱ्या शक्तीचे नाव चंद्रघंटा आहे। पिंडज प्रवरारूढा चंडकोपास्त्रकैरुता प्रसादात तनुते महाचंद्रघंटेती विश्रुत। दुर्गेच्या तिसऱ्या शक्तीचे नाव चंद्रघंटा आहे। नवरात्राच्या तिसऱ्या दिवशी या देवीची पूजा केली जाते। तसेच संकट निवारणासाठी देखील या दिवशी पूजा केली जाते। या दिवशी साधकाचे मन मणिपूर चक्रात प्रविष्ट होते। चंद्रघंटेच्या कृपेने अलौकिक वस्तूचे दर्शन होते, दिव्य सुगंधाचा अनुभव येतो आणि किंवा विविध प्रकारचा दिव्य आवाज ऐकायला येतो। हे क्षण साधकांसाठी अत्यंत सावधान राहण्यासाठी असतात। देवीचे हे रूप परम शांतीदायक आणि कल्याणकारी आहे। तिच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र असल्यामुळे तिला चंद्रघंटा देवी असे म्हटले जाते। शरीराचा रंग सोन्यासारखा चमकणारा आहे। या देवीला 10 हात आहेत। या 10 हातामध्ये खड्ग, धनुष्यबाण आदी शस्त्रे आहेत। तिचे वाहन सिंह असून मुद्रा नेहमी युद्धासाठी तयार असते। मा चंद्रघंटाच्या कृपेने भक्तांचे सर्व पाप आणि संकट दूर केले जाते। मा भक्तांच्या संकटाचे निवारण लगेच करते। तिचा उपासक सिंहाप्रमाणे पराक्रमी आणि निर्भय होतो। तिच्या घंटेचा आवाज प्रेतबाधेपासून भक्तांचे रक्षण करतो। या देवीच्या चरणी शरणागती पत्करल्यास घंटेचा आवाज निनादतो। या मा देवीची रूप अत्यंत सौम्य व शांतीपूर्ण आहे। या देवीची आराधना केल्यास वीरता, निर्भयता बरोबर सौम्यतेचा विकास होऊन संपूर्ण शरीरात कांती गुणांची वाढ होते। आवाजात मधुरता येते। मा चंद्रघंटाचे भक्त आणि उपासक जेथे जातात तेथील लोक त्यांना पाहून शांती आणि सुखाचा अनुभव करतात। आपण आपले मन, वचन, कर्म हे पवित्र करून देवीचे उपासना करण्यासाठी तयार व्हा। तिची उपासना केल्यामुळे सर्व सांसारिक संकटातून मुक्ती मिळते। आपण नेहमी तिचे उपासना करण्यासाठी अग्रेसर असावे। इहलोक आणि परलोक दोन्हीच्या कल्याणकारी आणि समृद्धीसाठी तिचे लक्ष आहे। तर ही आहे चंद्रघंटा देवीची महती। आणि तुम्हाला ही चंद्रघंटाची आपण या देवीच्या चरणी शरणागती पत्करल्यास घंटेचा आवाज निनादतो। या महादेवीचे रूप अत्यंत सौम्य व शांतीपूर्ण असते। तर तुम्हाला या देवीची चंद्रघंटा देवीची माहिती किंवा महती कशी वाटली हे कमेंट करून सांगा। आजचा दिवस आहे नवरात्रीचा तिसरा दिवस आणि आजचा रंग आहे निळा। धन्यवाद।